सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीचे घाट असताना जिल्हा महसूल प्रशासनाने कुठल्याही रेती घाटाचा अधिकृत लिलाव न झाल्याने महसूल प्रशासन गुंतले निवडणूक कामात आणि रेती माफियांचं आर्थिक चांगभलं होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। परंतु या अवैध रेती वाहतुकीला रोखणारे महसूल पथक केवळ नावालाच असल्याचे रेती माफियांची मुजोरी वाढल्याने बोलले जात आहे। दिवसा ढवळ्या रेती माफियाचे टिपर बरदास्त 120 च्या स्पीडने रेती घेऊन दिवसा रोडवर धावत असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना रोडवर जीव मुठीत धरून आपली वाहने चालवावे लागत आहे। रेती टिपरच्या ड्रायव्हरला विचारले असता ते मुजोरी करून नागरिकांना धमकी देत आहे याची तक्रारही नागरिकांकडून पोलीस प्रशासनाला दिली असून नागरिकांकडून सांगण्यात आले आहे ब्रह्मवाडी बन, बरडा, लिंबाळा, हुडी, बोर्डाखा, चिखलागर यासह इतर ठिकाणच्या रेती घाटात मुबलक प्रमाणात रेती साठा उपलब्ध आहे। परंतु संबंधित रेती घाटांच्या लिलावाबाबत जिल्हा महसूल प्रशासनाकडून अद्यापही रेती घाटांचे अधिकृत लिलाव प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना तालुक्यातील रेती घाटावर अवैध माफियांनी कब्जा करून लाखो रुपयांचा अवैध रेती उपसा करण्याचा सपाटा लावला आहे। या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासन लक्ष देणार का असा सवाल व्यक्त करण्यात येत आहे। मुख्य संपादक दिलीप गायकवाड, लोक न्यूज महाराष्ट्र।